केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक भाजप कार्यालयात पार पडली आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थिती लावली। विशेष म्हणजे भाजप कार्यालयाला त्यांची ही पहिलीच भेट होती। कार्यालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी भाजपच्या सुसज्ज कार्यालयाचं कौतुक करत आम्हीही अशाच प्रकारचे कार्यालय उभारण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान अमित शहा यांच्या दौऱ्यात राज्यातील साखर कारखानदारांचे प्रश्न मांडावेत अशी विनंती मुश्रीफ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे। ही विनंती करताना आम्ही दादांना सुपारी देतो असे मिश्किल वक्तव्य त्यांनी केले। त्यांच्या या टिप्पणीमुळे बैठकीत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। या पुढच्या काळामध्ये सुद्धा विकसित भारताचा जे स्वप्न राहिलेला आहे ते पूर्ण करण्याची शक्ती आई अंबाबाई आणि आता आम्ही काही येणार नाही। आम्हाला जी सवय त्यांना म्हणतो ते की दादांना सांगून कारखान्याबद्दलचा निर्णय जाहीर केला त्या आवडी कारखान्यावर तर चांगलं होईल। ते दादावर फॅक्टरीचं पण थोडं भेटलं ते दादाला मी सुपारी देतो काही नाही।